नमस्कार मित्रांनो, मी विशाल स्वागत करतोय आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललोय उज्जैन आणि आपल्या बरोबर आपली रोजचीच पब्लिक आहे. हवेश आहे, हो योगेश, आणि आपल्याकडे आज नवीन मेंबर जॉईन झालाय, अजून एक बाबलू. तर ठीक आहे, आताच आपण निघालोय, जवळपास 1 तास झालाय निघून घरून. आता आपण लागणार नाशिक हायवेला. तर बघू आता पुढे काय होतंय. तर आता आम्ही थांबलो इथे नाशिकच्या पुढे पेट्रोल पंपावर. आमची एक गाडी आहे ती CNG भरायला लागली, पण आमची गाडी आहे डिझेल. त्यामुळे इथे फोटोशूट वगैरे चाललं आहे. तर वेट करतो त्यांच्या CNG भरून झाल्यावर लगेच निघू. तर पुढे जाऊन काहीतरी खायला प्यायला लागेल. तर योगेश आला आहे, तर त्यांच्या पण CNG भरून झाला. तर आता आपण निघूया इथून. तर बघूया आता पुढे काहीतरी खायला भेटतं का. नाश्ता झाला पाहिजे. चला आता निघूया. तर आता आपण स्टॉप घेतलाय नाश्ता करायला. ते थांबवले आहे, ते थांबलं. आता बघू काय खातायत आणि काय काय करतायत. तर आता आपला नाश्ता झालेला आहे आणि आता सर्दीची गोळी घ्यायला लावते. फार सर्दी झाली. नाश्ता आला, आता गाडीत बसतो. आणि आता सर्दीची गोळी घेतो आणि आता निघायच्या तयारीत. आता डायरेक्ट बघू लंचला कुठे थांबतो. चला बघू आता पुढे काय होतं. इथे एक डोंगर आहे, पण त्याच्यावर एक दगड आहे, त्याच्यावर काहीतरी आहे. इकडे तेच मजर वगैरे टाईप काहीतरी आहे, मस्जिद टाईप. मंदिर पण असू शकतं, पण आपल्याला काय माहित नाही. एकदम पॉइंट ऑफ डोंगराच्या वर आहे. ए भो, मला लय जोराची संडास येऊ राहिली भो. थांबवणार आहे गाडी, माझ्या डोक्यात नुसत्या मुंग्या येऊ राहिल्या ना. ए थांबवणार आहे गाडी. फायनली आम्ही महाराष्ट्राच्या बॉर्डरवर पोहोचलोय. आता महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून मध्य प्रदेशमध्ये एंट्री करणार आहे. सोडले आम्ही महाराष्ट्र आणि आलो आता MP मध्ये. मध्य प्रदेशमध्ये एंट्री केली. बघू आता. प्लॅनमध्ये थोडा चेंज झाला आहे. आम्ही पहिले उज्जैनला जाणार होतो, पण आता ओंकारेश्वरला पहिले जाणार आहे आणि मग उद्या उज्जैन. बघू आता पुढे काय होतं. तर आम्ही आता महाराष्ट्र सोडून MP मध्ये प्रवेश केला आहे. आता थोड्या वेळ थांबलो होतो चहा घेण्यासाठी. चहा ब्रेक. चहा घेऊन आता इथून लगेच डायरेक्ट निघणार आम्ही आता ओंकारेश्वर. ओंकारेश्वरमध्ये स्टे होईल, दर्शन होईल, मे बी आरती पण भेटू शकते. आरती भेटली तर बरंच होईल. बघू आता काय होते. आता निघू इथून. 1-2 तासाचा ट्रॅव्हलिंग आहे अजून, मग आम्ही पोहोचू. मग बघू आता पुढे काय. आम्ही आता इथं ब्रेकसाठी थांबलो, एक छोटासा ब्रेक्स. आम्ही आता थोडंसं खायला थांबलो इकडे. म्हटलं काहीतरी खाऊन जावं, फार वेळ पण होईल, अंधार होईल तिकडे काय भेटते ते नाही, म्हणून मग आता इथे थांबलोय. वाट बघतो. सँडविच ऑर्डर केलाय, सँडविच खाऊन जाऊ. हो आता अर्धा तास त्याला बनवतोय तो, येईलच होता. तर आता आम्ही आलोय नर्मदा घाटेवर. मी तर झोपूनच गेलो होतो पूर्ण. काय समजलंच नाही कधी आलो फटाफट बंद येत होतं. तर आता आम्ही आलो इथे नर्मदा घाटेवरती, दाखवतो.
आपण दुपारी सँडविच खाल्ला आणि तिथून निघालो. तर मी गाडीत झोपूनच गेलो, मला समजलं नाही कधी आम्ही कुठे आलो आणि फटाफट उतरायला सांगितलं कारण की ते बंद होणार होतं. तर आपण आता गेलेलो अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेल्या मंदिराच्या इथे. ते नर्मदा घाटाजवळच, नर्मदेच्या नदीच्या काठीलाच बनवलं आहे. तर एवढं भारी होतं ना, व्ह्यू सगळं एकदम बनवलेलं पण किती छान आहे. तर कधी आला तिकडे तर नक्की विजिट करा, तुम्हाला आवडेल. तर बघूया आता निघालो इथून. पण आता चाललो आम्ही ओंकारेश्वर. बघू आता राहायचा विचार चाललाय सगळ्यांचा, कारण की दर्शन तर आता रात्री नाही होणार, सकाळीच करू. पण बघू आता, जर आता भेटलं तर आताच करू, नाही तर मग सकाळीच बघू काय वकील येतो त्याचा पोऱ्या. मित्रांनो, आपण आता थांबलोय जेवायला. आता जेवणात डायरेक्ट ओंकारेश्वरला जाऊ, तिथे रूम वगैरे बघू आणि झोपायचाच विचार आहे. बघू आता सकाळी दर्शन होईल. बघू आता इथे आलो आम्ही जेवायला, बघू जेवतो. आणि तर मित्रांनो, आम्ही मगाशी थांबलो होतो, तो हॉटेल काय आम्हाला पटला नाही कारण की तिकडे काय एवढं खास नव्हतं ना, लाईट पण गेलेली. त्यामुळे आता नवीन हॉटेलमध्ये आलो. या हॉटेलला थांबलोय. हॉटेल जरा चांगला वाटतोय. आता आम्ही आलो आहे ओंकारेश्वरला. हे हॉटेल आहे. बघ तुम्हाला एक रूम टूर देतो हॉटेलची, कसं आहे काय करून. आम्ही जेवलो आणि तसंच निघालो घाईघाईत, त्यामुळे तिथे काय व्लॉग बनवला नाही. तर आता तुम्हाला एक रूम टूर देतो. तर हा आहे आपला रूम, हा आहे आपला बेड. TV नाही दिलाय त्यांनी, पण ठीक आहे. सर हे खायला घेतलंय. बाथरूम, इथे योगेश आत गेलाय बाथरूममध्ये रील बघतो. तर हाच रूम आहे, चांगलं आहे. कधी आलात तर राहू शकता. आता या पुढचा प्लॅन असा आहे की सकाळी दर्शन करणार आहे, मग इथून इंदोरला जायचं आहे. मे बी झू बघायला चालू आम्ही, आणि नंतर मग पॅलेस वगैरे, नंतर मग उज्जैनला जायचं. आत्ताचा प्लॅन असा आहे की आता PUBG खेळणार आहे सगळीजण. चार्जिंग विर्जिंग करून मोकळे नाही. खायला घेतलेलं त्यातलं अर्धच राहिलं. हां, आता बघू किती वेळ जागरण होते, मग सकाळी काय दर्शनाचा प्लॅन होतोय. सकाळी दर्शन घ्यायचं आणि मग बघू उद्या काय होतं. आता तर आत्ताच मस्त आंघोळ केली, पूर्ण फ्रेश झालोय. तर आता PUBG खेळायचा मूड आहे. बघू आता आम्ही PUBG खेळणार आहे. सगळे सेटल तर झाले दोघं पण गेमवर. तर योगेश तर खेळतोय, तर बबलू लगेच स्टार्ट. एक जण आंघोळ करायला लागलाय, त्याची आंघोळ झाल्यावर आपण PUBG खेळू आणि झोपू. आणि बबलूनी बघा कसा फोटो काढला आणि एडिट केला, तुम्हाला दाखवतो. दिसतंय, पेंटिंगच वाटते. क्लास ना, खतरनाक बबलूची कलाकारी. तर आता आम्ही तेच PUBG खेळू आणि मग थोडं झोपू. तर मित्रांनो, हा व्लॉग आता आपण इथेच एंड करू आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. चला, बाय बाय, टेक केअर.